नमस्कार सर्वांना. आज दिनांक 12 जुलै 2026 आहे. आज आपण माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. काल आपण माऊलींच्या 17व्या अध्यायाला सुरुवात केली होती. त्याच्यातल्या 75 ओव्यांचं वाचन केलं होतं. आज आपण तिथून पुढच्या ओव्यांचं वाचन करूया. श्लोक 4. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तुझे नादतो ज्ञान राजा सुपात्र. हे आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सिद्धी ज्ञानेश्वराशी. श्लोक 4. यजन्ते सात्विका देवान् यक्ष रक्षासि राजसाः प्रेतान् भूतगणाच्छान्ये यजन्ते तामसा जनाः. तरी सात्विक श्रद्धा जयांचा होय बांधा तया भोवत करुणी मेघा स्वर्गी आधी. ते विद्या जात पडती यज्ञक्रिये निवडते किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा ते भजते राक्षसा खेचरा येना. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपासे जे का केवळ पापराशी अति कर्कशी. निर्दयत्वे जीवबधे साधुनी बळी भूतप्रेत कोळी मैळी स्मशानी संध्याकाळी पूजती ते तमी गुणांचे सार काढणी निर्मिले नरा. आणि जाण तामसीचे घर श्रद्धेचे ते ऐसी ही ती लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे या लागी सांगत असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा एरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती दया निर्वाहती होई धनंजया बागुल नोही तया कैवल्यते. तो न पडो का ब्रह्मसूत्र न लोढो सर्वशास्त्र सिद्धांत न होते स्वतंत्र तयाच्या हाती. परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठानाने जगा देत वडील जेचे त्यांची आचरती पाठले पाहुणी सात्विकी श्रद्धा चाले. तो तेची फळ ठेविले ऐसे नाही पै एक दिपू लावी सायासे आणि तेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. का एके मोला फार वेचून केले धवणार तो सुरवाळू स्तिकार न भोगी काही. हे असो जो तळे करी ते तयाची चतुर्षा हरी. का सुवारासी अन्न घरी एरा नोहे बहुत काय बोलो पैगा. एका गीत गौतमासीची गंगा एरा समस्त काय जगा ओव्हाळ झाली. म्हणून आपुली या परी शाखा अनुसूती कुसरी जाणे त्या ते श्रद्धा जो बरी तो मूर्खही तरे. अशास्त्रभीतं घोरं तपन्ते ये तपोजनः दंभाहंकार संयुक्ताः कामा रागबलान्विताः. ना शास्त्राचे निकिरणावे खाखोरोही नेनती जीवे परिशास्त्रज्ञा ही शिवे टेकी नेनती. वडिलांची आक्रिया देखून वाती वांकुलिया पडिता ढाकुलिया वाजविते. आपलेनेची आटोपे धनित्वाचे निदर्पे साथीचे पाखंडाचे तपे आदरिते. आपुलिया पुढलांची अंगी घालून कांत्या रक्तमासा प्रणितया भरोभरे. रिचवती जळद कुंडी लावी ती चेड्यांच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची. अग्रहांची अवझरिया शूद्र देवतावरिया अन्य त्यागे सातरिया ठाकती एक. अगा आत्मा पर पिढ्या बीज तमक्षेत्री स्वाडा पैरती मग पुढा तेचे पिके बहु नाही आपलिया. आणि नाव ते धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे. का वेदंता करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिवाळा सवता होया. नाना परिकारेचे निसळे काळी आपले शेने डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होय. जे निंदुनी शास्त्रांचे सोये सैन्य धावता ती मोहे आडवी जे का मुखरविते करीते क्रोध मारविते मारिते किंबहुना माते पुरती दुःखांचा गुंडा. कर्षयंता शरीरस्थं भूतग्राममेचतासाः मा चैवन्तः शरीरस्थं तानु विद्यासुरनिश्चयान्. आपुला परावा देही दुःख देते जे काही मजा आत्मया ते तुलाही होयशिनो. पैवाचे नेनेही पालवे पापिया त्या नातळावे परी पडिले सांगावे त्याच्या आयावं.
प्रेत बाहिरे घालीजे का अत्यंजू संभाषिणी त्याची हे असो हात शाळीजे कश्मला ते तर शुद्धाची आशा तो लेपून मनवे जैसा तया ते सांडव्या तैसा अनुवाद हा परी अर्जुनात तया ते देखसी ते स्मर होत माते जे आन प्रायचित्ते येथे मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढे त्याची पै ऐकी जतन करावी की सर्वापरी तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लावू सत्व बुद्धीचा भागू आहारू घेते एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचुनी नाही बळी घेतो प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध दे मंदिरा तो होऊन ठाके माजिरा ये शिक्षणे का जो सावई नर सुसेवी तो व्यापी जे वातक श्लेम स्वाभवी काय चोर झाली निववी पयादिक नातरी अमृत जयापरी घेतली या मरणवारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष तेवी जैसा घेते आहारू धातू तैसासी होया कारू आणि धातू ऐसा अंतरू भाव भोके जैसे भांडियाचे नितापे आतुले उदय काही तापे तैसे धातू वेशे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विक रसो सेविजे तै सत्वाची वाडी पाविजे राजसा तामसा होईजे एरी ऐसे तरी सात्विक कोण आहारू राजसा तामसा काय आकारू हे सांगो काही आदरू अकर्णने आहारस्तोपि सर्वस्य विविधो भवतद्वियः यज्ञस्तपतस्तथा दानं तेथा भेदमिमं शृणु आणि एकसरे आहारा कैसे नेतिनी मोहरा झालिया तेही वीरा रोकडे दाव तरी जेवणाराची आरुची निष्पत्ती काबोनियांची आणि जेविता तव गुणांची दासी येता जे जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावनिया त्रिविधता चेष्टा त्रिदा म्हणून त्रिविध आहारू यज्ञ विकरिती त्रिप्रकारू तप दान हन व्यापारू त्रिविध चिते पै आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते ऐक गाभले रूप करू आयुहा सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना तस्याः स्निग्धाः स्थिराः हृदय आहार सात्विक प्रियाः तरी सत्वगुणाकडे जे देव भोगता पडे ते मधुरी रसी वाढे मेक्षुतया आगेची द्रव्य सरुसे जे आगेची पदार्थ गोडसे आगेचे स्नेह बहुसे सुपके जे आकार नवती डगळे स्पर्शाती मावाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जये रसे गाढी वरी ढिली द्रव भावे आथिली ठाई ठाई सांडिली अग्नितापे आगे सोने परिणाम थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू तैशी अल्प जी अपारू तृप्ती राहे आणि मुखी जैसे गोडे तैसे सिंहे ते आतुले लहीकडे ती अन्नी प्रति वाढे सात्विकांसी एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जान आयुष्याचे त्राण नीच नव्हे येणे सात्विक रसे जव देही मेही वर्षे आयुष्य न दिवससे देहाची देहा सत्वाची एकीर पाळदी कालनहाची सुमती दिवसाची उन्नती भानू जैसा आणि शरीर न मानसा बळाचा पैकुवासा हा ऋतरी दशा पैसा हरवी हा सात्विक होय भोग्यू ते भोगावे आरोग्य शरीराचे भोगी उदयले जाणे आणि सुखाचे घेणे देणे निके वावया येणे हे असो वाढे साजणे आनंदेसे ऐसा सात्विक आहारू परीना मला थोरू परी हा उपकारू सवायसी आता राजसासे प्रीती जी रसी हाती करुतया ही भक्ती प्रसंगे घा कटवल्मलं लवण्यातूक्ष्ण तीक्ष्ण वृक्षविधिहाना आहारा राज्यस्य श्रेष्ठा दुःख शोकाम प्रदायः तरी मारे उणे काळकुट तेने मानेचे गण उडवत काचुनिया मुनी दासट आंबलिहना तनिकी ते जैसे पाणी ऐसीचे मीठ बांधे आणि तेतुलीचे मिळवली रसातरांची ऐसे खार टपाडे राजसाते आवडे उन्हाचे निमिषे तोंडे आगेची गळी वाफेची आसिगे वातीही लावल्या लागे तैसे उणे मागे राजस होतो वावदळ पाडून ढाई साबळू डहारला आहे तैसी ते खाई जे घाई विनरूप आणि राखे ऊने कोरडे हात भाई एके पाडे तो जीवा दशो आवडे वायू कया परस्परे दाता आदोळ होय खाता तो गा तोडी तोंडी घेता तोषो लागे आदी सद्रव्य सुरमोरी वरी परिवडी जती मोहरी जे घेता होती द्वारी नाते तोंडे
हे असो गे गीते म्हणे तैसे राईते पडिये प्राणा परवते राजसासेगा ऐसाना पुरवणी तोंडा जिभा केला वेडा अन्नमिषे अग्नी भडाडा कोटीभरी तैसासे लवंगा सुटे मग भुईगा सेजे साठे पाणी यांचे न सुटे कोंडोनी पात्र ते आहार नवते घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेवा वया घातले माझवण पोटे तैसे एकमेका सळे रोग उठती एकेवेळे ऐसा राजस्व रूपळे केवळ दुखे एवं राजसा आहारा रूप केले धनुधरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता त्या तामसा आवडे आहार जैसा तेही सांगू चळसा झणे तुम्ही तरी जेले उष्टे खाते न मानिजे तेने अनिहिता जैसे की उपहिता मैसे खाय. आपल्या 154 ओव्यांचं वाचन झालंय. आता त्यांचं मराठी अर्थ बघूया. सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करतात. राजस श्रद्धेने घडलेले यश राक्षसांची उपासना करतात आणि इतर तामस श्रद्धेने बनलेले मनुष्य देवभूते यांची उपासना करतात. तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्ग प्राप्तीकडे असते. ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञ क्रियेत निष्णात होतात. फार काय सांगावे, ते देव लोकी जातात. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आणि जे राजस श्रद्धेने बनलेले आहे ते राक्षस व यज्ञ यांचे वजन करतात. तामस श्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व निर्दयपणामुळे जी फार कठोर आहे ती मी तुला सांगतो. जीवांचा बळी सिद्ध करून ते तामसी श्रद्धावान लोक स्मशानामध्ये संध्याकाळी व देवप्रते यांचे अमंगल समुदाय पूजतात. ते पुरुष तमोगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत आणि ते तामसी श्रद्धेचे घर आहेत असे समज. याप्रमाणे जगामध्ये या 3 लक्षणांनी 3 प्रकारची श्रद्धा होते. पण मी एवढ्याकरिता सांगत आहे की जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शहाण्या अर्जुना जतन करावी व दुसऱ्या 2 विरुद्ध अकल्याणकारक आहेत त्या टाकाव्यात. अर्जुना, या सात्विक बुद्धीची ज्याच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही. तो व्यवसायांची ब्रह्मसूत्रे न शिकेना का, तो सर्व शास्त्रांचे परिशीलन न करीना का, स्वतंत्र वृत्तीने स्थापलेले नवीन सिद्धांत त्याच्या अधीन नसानेल का, परंतु जे थोर पुरुष श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात, त्यांची आचरणरूपी पावले पाहून मग जो कोणी आपले पाऊल त्यांच्या मागे ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते. अर्जुना, एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिवावर दुसरा कोणी आपला दिवा लावायला लागला तर तो आयता दिवा लावणारा पुरुष दिव्याच्या प्रकाशाकडून फसवला जाईल काय? श्रम करून पेटवलेल्या दिवावर दुसरा दिवा काही श्रमावाचून लावून घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही. अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात थोडा वेळ राहणारा वाटसरू घराचं सुख भोगीत नाही काय? हे राहू दे. जो तळे बांधतो त्याचे स्थान फक्त ते तळे हायसे करते. अथवा स्वयंपाकास घरात अन्न मिळते दुसऱ्याला मिळत नाही काय? अर्जुना, फार काय सांगू. त्र्यंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमाला गंगा व सर्व इतर जगाला तो ओढा झाली आहे काय? म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो त्याला, जो आपल्या श्रद्धेने वरतो त्याच्या आचरणाचा कित्ता जो वळवतो तो मूर्ख असला तरी तरतो. जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्रांना संमत नसलेले घोर तप आचरण करतात अथवा शास्त्रांच्या नावाने जे खरोखर मनापासून आरंभही करण्याचे जाणत नाही इतकेच नव्हे काय, परंतु शास्त्रज्ञाला आपल्या गावाच्या हद्दीवर देखील टेकू देत नाही. वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवितात व पंडितांना चुटक्या वाजवतात त्यांचा तिरस्कार करतात. आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्याची तपे खरोखरच स्वीकारतात. शास्त्रबाह्य आचरणांचा अंगीकार करतात आणि आपल्या दुसऱ्यांच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्तमांसाने प्रणिपात्रे भरभरून ती रक्तमांसाने भरलेली पात्रे जळत्या अग्नीत ओढतात व चेड्याच्या तोंडाला लावतात आणि
नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात. म्हसोबा इत्यादी क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत. अशा आग्रहाच्या जोरावर काही लोक सात्रीच्या सात्री 7 दिवस अन्नत्याग करून राहतात. हे सुज्ञ अर्जुना, आपल्या तमोगुणी अंतकरण रूपी क्षेत्रामध्ये आपल्याला त्रास व दुसऱ्यास त्रास देणे रूपी जे बी पेरतात, मग पुढे त्या ठिकाणी तेच पिकते. अर्जुना, समुद्रातून तरून जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाही आणि नावेचे सुद्धा आश्रय करीत नाही. त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते, अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो आणि औषधाने लाथीने उडवतो, तो रोगी यातनापासून मोकळा होईल काय? अथवा डोळ्याच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो, तो आंधळा असे माझघरात पडून राहतो. त्याप्रमाणे शास्त्रांचे वळण धिक्कारून अविचाराने जे सारखे अरण्यात धावतात, त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते. काम जे करवेल ते करतात, क्रोध ज्याला मारवेल त्याला मारतात. फार काय सांगाय, मला दुःखरूपी दगडात पुरतात. जे शरीरामध्ये असलेल्या भूत समुदायाला क्रोश करतात आणि शरीरामध्ये असलेल्या मला दुःख देतात, ते अविवेकी असुरी बुद्धीचे आहेत असे समज. जे काही दुःख ते आपल्या अथवा परक्याच्या देहाला देतात, तेवढे सर्व दुःख मला आत्म्याला होते. वाचेच्या पदराने त्या पाप्यांना स्पर्श करू नये, परंतु त्यांचा त्याग करण्याकरिता आम्हाला त्याच्याविषयी बोलावे लागले. प्रेताला स्पर्श करावा लागतो अथवा अंत्यजाशी बोलू नये, परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरिता दूर हो म्हणून बोलावे लागते. हे राहू दे. विष्ठेला हात लावू नये, परंतु शौचाच्या वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे. त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते, म्हणून तो संसर्ग जसा दोषकारक मानता येत नाही, त्याप्रमाणे त्या आसुरी लोकांचा त्याग करण्याकरिता हे त्यांच्याविषयी बोलणे आहे. परंतु अर्जुना, तू जेव्हा त्या आसुरी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कर हो, कारण त्या कामी दुसरे कोणतेही प्रायचित्त चालणार नाही. म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली सर्वदा जतन करावी. हे मी पुन्हा सांगतो. ज्या योगाने सात्विक संबंधांचे वृत्तीचे पोषण होईल तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहार घ्यावा. वास्तविक पहा, स्वभाव बनण्याच्या कामी आहाराशिवाय दुसरे सामर्थ्यवान कारण नाही. अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो, अथवा जो आपल्या मनाला येईल त्या अन्नाचे सेवन करतो, तो त्या अन्नपाण्याच्या वातकारक व कफकारक स्वभावाने व्यापला जातो. अथवा एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील काय? अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते, अथवा विष हे सेवन केले असता आपल्यासारखे करते म्हणजे मारते, त्याप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्त मसाली धातूचा आकार बनतो व रक्तादी धातूंप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव जास्तीत जास्त पुष्ट होतो. ज्याप्रमाणे भांडे तापले म्हणजे आतले पाणीही तापते, त्याप्रमाणे आहाराच्या योगाने धातूचा वंश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते. म्हणून सात्विक रस सेवन करावे, तेव्हा सत्वगुणाची बुद्धी होते व इतर रसांनी रजोगुणांची व तमोगुणांची वृद्धी होते. तर सात्विक आहार कोणता, राजस व तामस आहाराचे स्वरूप काय हे सांगतो. तू चांगले लक्षपूर्वक ऐक. प्राणी मात्रांना प्रिय असणारा आहार देखील 3 प्रकारचा असतो. यज्ञ, तप तसेच दान ही देखील 3 प्रकारची असतात. यातील हा भेद एक आहे. आणि आहाराचे एकदम 3 प्रकार कशाने झाले तेही अर्जुना आताच दाखव. तरी जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते आणि या जगात जेवणारा तर 3 गुणांचा गुलाम झाला आहे. कारण की करता भोगता जो जीव तो 3 गुणांमुळे स्वभावतः 3 प्रकारचा होऊन 3 प्रकारची कर्मे करतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे व यज्ञही 3 प्रकारचे आहेत आणि दान तपादी व्यापारही 3 प्रकारचे आहेत. परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो, म्हणून जे म्हटले त्याची चांगली स्पष्टता करतो ऐक. आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख व प्रीती यांची वृद्धी करणारे, अंगाने सुरस स्निग्ध, शरीरामध्ये बहुकाळ राहणारे, मनास आनंददायक असे आहार सात्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात. तर प्रारब्ध योगाने भोगता जेवणारा जीव सत्वगुणाच्या उत्कर्षात पडतो, तेव्हा मधुर पदार्थांच्या ठिकाणी त्याची आवड वाढते. जे पदार्थ स्वभावतः चांगले रसभरीत असतात आणि जे पदार्थ स्वभावतः गोड असतात, जे पदार्थ स्वभावतः स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात, आकाराने मोठे व बेडब असत नाहीत आणि स्पर्शाला अतिमऊ आणि जिभेला आवडणारे आणि जे चवदार असतात, रसाने अतिशय भरलेले, शिवाय त्यांची साल पोकळी असलेली, ओलेपणा संपन्न आणि खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले, ज्याप्रमाणे
गुरुने केलेल्या उपदेशाचे शब्द महावाक्य दिसण्यात थोडकेच असतात, परंतु त्याचा परिणाम मोठा असतो. त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदीच थोडा असतो, परंतु जो सेवन केला तर कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती देतो आणि ते पदार्थ असे तोंडाला गोड लागतात, तसेच आत परिणामी हितकर असतात. त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते. याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचा असतो आणि हे नित्य नवे आयुष्य रक्षण आहे असे समज. जेव्हा हा सात्विक आहार रूपी देहात वर्षाव करतो, तेव्हा आयुष्यरूपी नदी दिवसेंदिवस जास्त वाढत जाते. बुद्धिमंत अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण आहे, त्याप्रमाणे सत्वगुणांचे पोषण करावयाला हाच आहार कारण आहे. आणि शरीराचा व मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व कोठे राहील. हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येतो तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो. आणि या सात्विक आहाराने सुखाचा देवीघेवीचा व्यवहार चांगला भरकटीला येतो. हे राहू दे एवढेच काय, पण त्यांचे आनंददायी सौख्य वाढते. वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला मानवला असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करतो. आता रजोगुणी मनुष्याला ज्या रसांची प्रीती आहे त्यांची अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टता करतो. तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, दाह करणारे असे आहार रजोवृत्तीच्या लोकांना इष्ट असतात. हे दुःख, शोक व रोग प्राप्त करून देणारे आहे, तर प्राणहरण करीत नाहीत. एवढाच काय, तो कमीपणा नाही पेक्षा काळकूट विषाप्रमाणे जे कडू असते, अथवा आंबटपणामध्ये जे सोन्यापेक्षा जिभेला जास्त चटका देणारे असते. कणिकेचा गोळा करण्यात जितके पाणी लागते तितकेच पाणी त्यात मीठ घालतो आणि इतर पदार्थांचेही मिठाशी तितक्या प्रमाणात मिश्रण करतो. म्हणजे कणिकेत जितके मीठ इतकेच इतर असतही ते घालतो. असे अतिशय खारट त्या रजोगुणाला आवडते व तो पदार्थ इतके ओढवून खातो की त्यात कडक पदार्थाच्या रूपाने तो अगदीच तोंडात गिळत आहे असे वाटते. कडक पदार्थांच्या वाफेच्या टोकांवर लावली असता वात देखील पेटते. कडक पदार्थ तो रजोगुषीपणोस मागतो. भयंकर वावटळीस मागे टाकील असे किंवा पहारीचा घाव लागला असता जसे रुपते तसे घावापासून रुपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. जे तोंडी लावणे आत बाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते. जो पदार्थ खात असताना एकमेकावर दात आवळतील, जो पदार्थ तोंडात घेताना त्यात संतोष होऊ लागतो. पदार्थ मूळचेच झणझणीत असून शिवाय मोहरी लावून त्याचे अनेक प्रकार केले जातात. ते असे की जे सेवन केले असता नाका तोंडातून वाफा चालतील. हे राहू दे अर्जुना, अग्नीला गप्प बैस असे म्हणेन तसे तिखट राहायचे रजोगुणाला प्राणापेक्षा जास्त आवडते. याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केला. रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्नीत भरतो. त्याच रसात त्याच्या अंगाचा दाह होतो. मग भुईवर अथवा अंतरुणावर त्यात चैन पडत नाही व पाण्याचे भांडे तोंडापासून सुटत नाही. रजोगुणाने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे तर शरीरात रोगरूपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक मादक पदार्थ पोटात घालणे होय. त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्शाने एकदम रोग उत्पन्न होतात. अशा रीतीने रजोगुण आहाराने केवळ दुःख रूप फळ प्राप्त होते. अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामांचा विचार सांगितला. आता त्या तमोगुणी पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो. कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल, पण किळस घेऊ नका. तर कुजलेले अथवा उष्ट खाते असताना त्यामुळे आपले अनहित होईल असे तो मानत नाही. जशी म्हैस कुजलेले उष्टे न म्हणता आंबीण खाते तसे तो खातो. ज्याला तयार होऊन 2 प्रहराहून अधिक वेळ झाला, ज्यामधून रस गेला आहे, दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे उष्ट व सदोष असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न 2 प्रहरी अथवा तो दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी तमोगुणी पुरुष घेतो. अथवा अर्धवट शिजलेले किंवा पारस करपून गेलेले अथवा ज्यात गोडी आलेली नाही असल्याचेही पदार्थ तमोगुणी खातो. जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात गोडी चांगली आलेली आहे ते अन्न आहे.
त्या अण्णा याचा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही, म्हणजे अशा अण्णाला तो अण्णा समजत नाही. इथे आपला 154 ओव्यांचा मराठी ग्रंथ वाचून झाला. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया. सेवेला स्वल्प गरम